भूषण गवई यांच्या एका वाक्याने महाराष्ट्र सरकारला हलवून टाकलं। सरन्यायाधीशांच्या नाराजीमुळे राज्य सरकारनं काढलं नवं परिपत्रक। काय आहे या निर्णयामागचं कारण, सविस्तर जाणून घेऊया। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई महाराष्ट्राच्या मातीचा सुपुत्र आणि देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च स्थान भूषवणारे पहिले दलित सरन्यायाधीश। परंतु अलीकडील त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात एक मोठा गोंधळ उडाला। राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी शासकीय प्रोटोकॉलचं पालन केलं नाही। हा प्रकार समोर आल्यानंतर खुद्द सरन्यायाधीशांनी हे योग्य वाटतंय का असा थेट सवाल उपस्थित केला। चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉल। मुख्य न्यायमूर्तींच्या नाराजीचा गंभीरतेने विचार करत राज्य सरकारनं तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि आता सामान्य प्रशासन विभागानं नवं परिपत्रक जारी केलं। या परिपत्रकात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आलं। या परिपत्रकानुसार भूषण गवई सारख्या उच्च पदावरील व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान त्यांना योग्य निवास, वाहन व सुरक्षा सुविधा मिळतील। विमानतळावर आणि कार्यक्रमस्थळी स्वागतासाठी उच्च अधिकारी उपस्थित राहतील। संबंधित जिल्हा अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विभागीय प्रमुख हे स्वतः या प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असतील। त्याचबरोबर त्यांच्या भेटी दरम्यान संबंधित विभागांशी संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचाही आदेश देण्यात आला आहे। सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यामुळे नव्या सूचनांसह शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। या निर्णयामुळे भविष्यात अशा कोणत्याही गोंधळाला आळा बसेल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पदाला महाराष्ट्रात योग्य तो सन्मान मिळेल अशी अपेक्षा आहे। तुमचं यावर काय मत आहे? सरकारी प्रोटोकॉल योग्य पाळला जातंय का? कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच बातम्या आणि विश्लेषणांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।